शिव भोळा चक्रवर्ती त्याची पाय माझी चित्ती. नाथ महाराज आमचे महादेवाला शरण गेले महाराज. काय ताकद महाराज शिव कुणाची शंकरामध्ये. शंकराची सुद्धा ताकद महाराज नाथ महाराजांनी ओळख केली आणि ते सुद्धा महाराज ताकद आपल्याला प्रत्येकाला महाराज गरज आहे महाराज. नाथ महाराज या अभंगातून सुद्धा वर्णन करतात की शिव भोळा चक्रवर्ती त्याची वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम त्यान बाधी क्रोध काम. एवढी ताकद महाराज त्या शिव शिव जर म्हणलं महाराज क्रोध काम म्हणजे काय असणारे विकार असणारे ते सगळे काही महाराज नाहीसे करतात. ते कशामुळं त्या शिवशिवाची केवळ नुसतं ते काय शिवाचं ध्यान केलं शिवाचं आराधना केली सगळे ते काही नाथ महाराजांना आपल्याला तुमच्या आमच्यासाठी महाराज अभंगातून वर्णन केलेलं आहे म्हणून जे काय असणार आजच्या अभंगात जे काय असणार महाराज म्हणून अभंग तुकोबारा या अभंगातून काय वर्णन केलेलं आहे. तुकोबाराने अभंगातून काय वर्णन केलं महाराज. सद्गुरुनाथ महाराज की जय. म्हणून तुकोबारा या अभंगातून वर्णन करतात. थोडक्यात परिहार मध्ये महाराज सांगायचं पूर्वी कीर्तनाच्या पूर्वी परिहार सांगायचं महाराजाचं कर्तव्य असते. बोलता बोलता विषय वाढला महाराज. परत आज आपल्या हाडेगाव या नगरीमध्ये आज सप्त्याचा दुसरंच वर्ष समजा नाही का. आता पहिली सप्ते पुष्कळ झाली पण या कलशी रोवणापासून महाराज पांडुरंगाच्या कलशी रोवणाच्या तेव्हापासून बरेच दिवस सप्ताह चालू होता. मधामध्ये काहीतरी कारणानं खंडन झाली. लगेच हनुमंतरायाच्या मंदिराचा कलशी रोवणाचा गेले 2 वर्षापासून महाराज याही वर्षी महाराज बुद्धिदाता परमेश्वर आहे महाराज. खरंच उशिरा का होईना पण आपण जे काय असणार रे ज्या पाथावर जे काय याचं लगेच आपण पाथावर आलो महाराज. खरंच सप्ताह जे काय असणार महाराज पडू देऊ नये आणि आपल्या मनावर काही नाही. भगवंत बुद्धी देणारा तेच आहे. उशिरा का बुद्धी देणार पण महाराज आपण कामाला लागलो कार्याला लागलो. धन्य महाराज आपल्या गावकरी मंडळीला कोटी कोटी प्रणाम महाराज. सप्ताह करण्यामध्ये सामान्य तुम्हाला माहित आहे. तुम्ही आपल्या बऱ्याच आज कितीतरी पिढ्यापासून हे धार्मिक कार्य जे काय महाराज
या हळेगावासारखं काय कार्यच नव्हतं महाराज. आमच्या प्रत्येकात आम्ही लहानपणापासून आमच्या रुखानी बापूच्या बैलगाडीवर होतो. प्रत्येक गावाला महाराज आपल्या जे काय असणार हळेगावचं वर्णन निघायचं महाराज. पंगत कराव हळेगावच्या मुळे काय माणसं काय त्याचे धैर्य काय साधू संत महाराज. जेवढे जेवढे आपल्या साधू संत महाराज आपल्या परिसरात येळेगावापासून सावरगावापासून अनेक इकडे वागत अनेक इकडे खाली महाराज जेवढे जेवढे आपल्या साधू जे काय आपल्या प्रख्यात साधू आहेत ते आपल्या छोटूशा या हळेगाव नगरीमध्ये महाराज कितीतरी साधूचे पाय आपल्या नगरीला लागले. ते कशामुळे लागलेत महाराज. आपल्या जे काय हळेगाव नगरीमध्ये सतत जे काय रामबापूचं जे काय असणार रात्र दिवस महाराज ध्यान होतं आपल्या हळेगाव. म्हणून जेवढे जेवढे काय रामबापू जिथवर फिरले तेथवर जे काय साधू केले महाराज आपल्या रामबापूनं तिथले साधू आपल्या या हळेगाव नगरीला महाराज त्याचे पाय लागलेले आहेत. म्हणून आपल्या हळेगाव नसून महाराज हे प्रत्येक हळेगाव नगरी महाराज. धन्य धन्य हळेगाव नगरी धन्य धन्य तो पंढरी महाराज. धन्यत्व मिळणं म्हणजे सामान्य कृती करावं लागते कार्य करावं लागते. कार्य केल्यानं महाराज आपोआपच महाराज वाऱ्याच्या मापानं कीर्ती जाते महाराज. म्हणून ते काय साधू संतांचा पुरावा आहे. मरण माझे मरुण गे देह जाणार जाणार त्याला काळोबार. पण एक कीर्ती जी आहे महाराज या देहाने जे काय असणार कीर्ती जेवढी जेवढी केली महाराज आपल्या गावाने जे काय आपल्या अर्जा पद्याने जे काय असणार म्हणजे आपल्या जे काय असणार एवढी कीर्ती केली महाराज. ती कीर्ती तुम्हाला जे काय आज पुण्य केले महाराज. जसं ते काय असणार आपला आजच रामपूजा झाला. आज आपल्या प्रत्येक आपल्या सगळ्या जगामध्ये राम जन्म दशरथाने पुण्य केले कोट्यान कोटी मनोनी रामाले कोटी. त्यानं काय कमी पुण्य केलं नव्हतं महाराज. सगळ्यालाच आपला रामविजय माहित आहे कितीतरी पुण्य केलं महाराज. तसं आपल्या गावच्या मंडळीनं महाराज आपल्या जे काही पूर्वजनानं महाराज पुण्य केलेलं आहे आपल्याला माहित नाही. पण पूर्वजनानं पुण्य केलं म्हणून ही एवढे जे काही असणारे आपल्या गावामध्ये साधू संत महाराज एवढे जे काही आपल्याला मार्गदर्शन करणारे एवढ्या साधूचे आपल्या गावामध्ये पाय महाराज रज धूळ आपल्या प्रत्येक रस्त्यानं महाराज त्याचे जे काही पायाची धूळ महाराज टिकून आहे महाराज. टिकून आहे म्हणून तुम्हा आम्हाला भगवंत चांगल्या प्रकारची चांगल्या मार्गाची बुद्धी आज उद्या महाराज वाया जाऊ देणार आहे. वाया जातो जीव
मला